नमस्कार, मी प्रियांका नागने। आज जी जॉब अपडेट नोटिफिकेशन आपण बघणार आहे, पुणे मध्यवर्ती कार्यालय अंतर्गत सरळ सेवा भरती होणार आहे, म्हणजेच काही DTP महाराष्ट्र भरती होणार आहे। हे जे जॉब आहे ते 10वी पास जॉब आहेत बघा। त्याच्यानंतर इथे नवीन अपडेट आलेले आहेत। फॉर्म कधीपासून भरायला सुरुवात होणार आहे, फॉर्म कसे भरायचे आहेत, काय काय पद्धत आहे, हे पूर्ण आपण माहिती बघून घेणार आहे। आपल्याकडे PDF आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते। ही जे आहे ते पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती या विभागासाठी आहे। त्याच्यानंतर इथे हे जे आपल्याला वेबसाईट भेटलेली आहे www.dtp.maharashtra.government.in या वेबसाईट वरती 20 तारखेपासून म्हणजे 20 सप्टेंबर पासून फॉर्म्स भरायला सुरुवात झालेली आहे। याचे पदाचे नाव बघा, शिपाई आहे। एकूण पदे 125 पदं असणार आहेत। त्यानंतर इथे जे वेतन श्रेणी आहे म्हणजे सॅलरी बघा, 15,000 पासून सुरू होणार आहे ते 47,600 पर्यंत असणार आहे। त्याच्यानंतर इथे हे जे फॉर्म्स आहे तुम्हाला 20 सप्टेंबर पासून अवेलेबल होणार आहे। म्हणजेच काय, हे जे वेबसाईट दिलेले आहे त्यावरती जाऊन तुम्हाला हे फॉर्म्स भरायचे आहेत। त्याच्यानंतर आपण बघूया इथे जे पद आहे ते काय असणार आहे। पद असणार आहे शिपाई। त्यानंतर किमान शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमचं किमान शिक्षण SSC पाहिजे, म्हणजे तुम्ही 10वी पास असाल तरी सुद्धा चालणार आहे। या पदासाठी अर्ज करणाऱ्यांनी किमान वय बघा, वयोगट 18 वर्ष पूर्ण असावे व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे, म्हणजे 18 ते 38 वर्ष हे वय असणार आहे। तुम्ही ते भरू शकणार आहे फॉर्म। त्याच्यानंतर इथे जे परीक्षा शुल्क आहे बघा, जे खुला प्रवर्ग आहे त्याला 1000 रुपये आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये हे फी असणार आहे। तुम्ही लक्षात घ्या, फी भरताना लक्षात घ्या तुमची एलिजिबिलिटी क्रायटेरिया बरोबर आहे का। फीस भरताना पूर्णपणे तुम्ही फॉर्म बरोबर भरलात का हे पूर्ण तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर पूर्ण माहिती आपण बघून घेऊया। तिथे कोकण विभागासाठी किती हवे म्हणजे नवी मुंबईसाठी आहे, पुणे विभागासाठी किती पदं हवे हे पूर्ण माहिती दिलेली आहे। हे PDF आहे, मी तुम्हाला लिंक देणारच आहे, तुम्ही सविस्तरपणे बघा। इथे पुण्यासाठी बघा, मंजूर पदे 73 आहे, भरलेली पदे 25 आहे, रिक्त पदे 48 पदं आहेत। त्यानंतर नाशिकसाठी सुद्धा दिलेले आहे। त्यानंतर संभाजीनगरसाठी सुद्धा दिलेले आहे, अमरावतीसाठी आहे, नागपूरसाठी आहे, असे वेगवेगळे जिल्ह्यांसाठी दिलेले आहे। इथे अभ्यासक्रम सुद्धा दिलेला आहे, मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आहे। मराठीसाठी एकूण प्रश्न बघा 25 असणार आहे आणि एकूण गुण 50 असणार आहे। इंग्रजीसाठी 25 प्रश्न असणार आहे, 50 हे गुण असणार आहे, म्हणजे एका प्रश्नाला 2-2 मार्क असणार आहे। इथे सिलेबस सुद्धा दिलेला आहे, तुम्ही त्यानुसार इथे अभ्यास करू शकणार आहे। त्याच्यानंतर इथे सामान्य ज्ञान दिलेलं आहे, इथे सुद्धा 25 क्वेश्चन्स असणार आहे, प्रश्न असणार आहे आणि 50 मार्क असणार आहे। बौद्धिक चाचणी आहे, 25 क्वेश्चन असणार आहे आणि 50 मार्क असणार आहे। एकूण प्रश्न 100 असणार आहे आणि 200 मार्क्स असणार आहेत बघा। इथे 200 गुणाचा पेपर असणार आहे आणि इथे प्रश्न 100 असणार आहे। इथे सिलेबस पूर्णपणे दिलेला आहे, तुम्ही बघू शकणार आहे। इंग्रजीसाठी ग्रामर आहे, कॉमन व्होकॅब्युलरी आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, सामान्य ज्ञानासाठी आहे, चालू घडामोडी, बौद्धिक चाचणी दिलेला आहे, तुम्ही इथे पूर्णपणे बघू शकणार आहे। तरी इथे फॉर्म भरण्याची तारीख तुम्हाला सांगितलेली आहे की 20 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे। आणि हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवरती दररोज नवीन नवीन जॉब अपडेट्स येत राहतात, नोटिफिकेशन्स येत राहतात। वर्क फ्रॉम होम असू द्या, गव्हर्नमेंट जॉब असू द्या, सर्व माहिती मी तुम्हाला देत राहते। सो इथे नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।